अंगणवाडी सेविका थेट बोलल्या, रक्षाबंधन झालं आता प्रोत्साहन भत्ता मिळणार पहा. प्रोत्साहन भत्त्याबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी सेविका 12 जुलै. ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. रक्षाबंधन होऊनही अंगणवाडी सेविका अद्याप त्या भत्त्याच्या प्रतीक्षेत. वेळोवेळी मिळते तारीख पे तारीख. सध्या मतचोरीवरून देशासह राज्यात धुरळा उडालेला असल्यामुळे राज्यकर्त्यांना ताईच्या प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो की नाही हा मोठा प्रश्न आहे. अंगणवाडी सेविकांचे शासन दरबारी खेटे. अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या निकषात ज्या बहिणी पात्र आहेत अशांनाच आता हे अनुदान मिळणार आहे. नव्या निकषानुसार हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकली आहे. दरम्यान योजना सुरू होऊन वर्ष उलटले परंतु त्यांच्या पदरी अजूनही प्रोत्साहन भत्ता पडलायला तयार नाही. परिणामी या ताईंनी अवस्था संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसारखी होते की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रोत्साहन भत्त्यातील 1 रुपयाही अद्याप नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्या लाभार्थ्यांना वर्षभरापासून वेळेत अनुदान मिळत असताना या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंना अद्याप दछाक मिळाला नाही. या संदर्भात आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार निवेदने दिली परंतु एक फायदा झाला नाही असे अंगणवाडी सेविका माया मस्के यांनी सांगितले.